घास आहे, सडा समर्जन आहे, हे उत्कृष्ट असा पाट आणि ताट आहे. या पंचपक्वानाच्या जेवणाबरोबर हे जेवण कुणासाठी केलं? हे जावयासाठी केलं. पण आम्ही त्या घरात जावं आणि यांच्यामुळं आमच्यासारख्या पाहुण्याला पुरणपोळी मिळावं. हा भाग्यवान पाहुणा आहे, लक्षात घ्या. हा पाहुणा तुम्हाला व्यवहारातला सांगतोय बरं का. दुर्दैवी पाहुणा म्हणजे एखाद्या गावात सहज जावं, गेल्यानंतर भूक लागलेली असावी, पाणी मिळेल एवढीच अपेक्षा व्हावी, तरी पोट भरल. आणि ज्या घरात जावं त्या घरातून माथारीचं मड बाहेर यावं, याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात बरं का. काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. मग महाराज हा बरं परमार्थिक भाषा सांगू का? याला अनुसरून ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायणे. कोण ठरलं माहिती का? हे सगळं अर्जुनासाठी केलं, पण संजय भाग्यवान ठरला. संजय हा भाग्यवान पाहुणा आहे. लक्ष देऊन ऐका मला काय सांगायचंय. मग महाराज जगद्गुरु तुकोबाराय ज्या पाहुण्याला बोलवतायत तो पाहुणा नेमका कोण आहे? त्याचे अनेक अवतार आहेत, त्याची अनेक नावं आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. आई साहेब त्याचे अनेक अवतार आणि अनेक नाव. त्यातलं महत्वाचं नाव महाराज सांगतात ऋषिकेश आहे. ऋषिकेश नाव आहे. विठ्ठल गुरुजी त्याची अनेक नाव आहेत. थांबायचं एक मिनिट. विठ्ठल 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 तुम्हाला सगळ्यांना खरं मानलं पाहिजे बरं का. कुणाच्या मनात बी आलं नाही माणूस मुसलमानाचा आहे, हे लय महत्वाचं आहे. आजकाल लय अवघड गणित झाले, लोकांना कळणार सगळ्यांचं रक्त लाल आहे. बावळाटा कुठल्या जातीत धर्मात अडकलोय आपण. माझं बोलणं स्पष्ट असतं. शूटिंग चालू आहे, मी 5 राज्यात कीर्तन करतो. गुरुजी मी कुणाला घाबरत नाही ना भेट नाही. मृत्यू आम्ही खिशात घेऊन चालतो. मला असं वाटतं ज्याचं जन्म आणि मरण धर्मासाठी आहे त्याचं जगणं बी चांगलं आणि त्याचं मरण बी चांगलं लागतं. हे सांगायचं तात्पर्य असे काय माहिती का, जे आम्हाला दिलंय ते आजपर्यंत आम्ही किती इम्प्लिमेंट केले आम्हाला माहिती नाही. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा, अनेक प्रमाण आहेत. यारे यारे लहान थोर सांगू तुम्हाला हा किंवा सकळांशी येते आहे अधिकार. इथं 18 पगड जाती आणि 12 बोलतेदार यांनी उभा केलेला महाराष्ट्र आहे. कुण्या एकाने महाराष्ट्र उभा नाही केलेला. आता तुम्ही सगळे माझ्या दाढी बघताय. भाई तुमची माझी दाढी अफजल खानाची नाही बरं काही, ही दाढी महाराजांच्या मावळ्याची. लक्ष देऊन ऐका मला काय सांगायचे. चला ऐका ऐका, मी जरा मोकळं बोलणार आहे बरं का. मी फक्त अभंग घेत केलाय, तुमच्या चेहऱ्याकडे बघून कीर्तन आहेत, काळजी करू नका. त्यांनी थोडा 10-1 मिनिटं वेळ मला वाढून दिलेला आहे. वैसा मैं टाइम को चाहिए है बोला क्या, मैं 6:45 बजे चाहिए इधर. हाँ तुम बोलेंगे तुम लेट आहे क्या महाराज. हम लेट नाही आहे, पण त्यांना आदर सत्कार करायला थोडा वेळ गेला. असो या ठिकाणी थोडस अट्रॅक्शन असते. चला ऐका ऐका, ऐकणारा समाज. अहो लय कीर्तनकार उघडून पिलेली माणसं आहे तिथे. तुम्ही काय आज कीर्तन ऐकताय येतावा. आमच्या 35 लेकरांनी काय मांडायचं कीर्तन. ऐका, काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. मग महाराज जो पाहुणा बोलवतायत बरं, काही पाहुणे ह्या कुठल्याच कॅटेगरीत नाहीत. लक्ष देऊन ऐका, जगाचा मालक ह्यांना घ्यायलाच येत नाही. तुकोबाराय सांगतात पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश. महाराजांचं सामर्थ्य आहे बरं का ते. महाराजांनी जगाच्या मालकाला पाहुणा बोलवणं हे तुकोबारायांचं सामर्थ्य आहे. जरी ते अभंगात म्हणत असतील मुखशुद्धी तुळशी दोळ तुका म्हणे मी दुर्बळ, ते दुर्बळ नाहीयेत. अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा तुकाराम राम
समर्थ समर्थ नाम घेता कापे यम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ वाजवा टाळी काय एकदा जोरात प्रमाण झाले की टाळी वाजवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे ऐका ऐका जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार मोठा अधिकार आहे जगाच्या मालकाला पाहुणा म्हणून बोलवतायत गुरुजी खरं सांगू का काही पाहुणे तुम्ही आम्ही आपण सगळेच पाहुणे बरं का तसे तर पाहिलं गेले मृत्यू लोकातले पाहुणे येतात म्हणून हरिविन जन्म नरकाची पैसा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय हरिविना जन्म नरकाची पैसा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा हरी मुखे म्हणा हरी मुखे हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण वा 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 ते पांढरा स्वर आहे ना त्यामुळे किधर फटणे काही बांधगड नाही आम्ही बी रेंजला येतोय बाकी काही नाही विषय थोडं काय होतं मला बी वाटतं की पक्वाचा थोडा आवाज जरा अजून खणकून यावा पण काय उद्या माझा आवाज बंद होईल बाकी काही विषय नाही रोज 2 कार्यक्रम असते जरा गणित अवघड जाते बाकी काही नाही आणि मी काल हे गाण्याच्या गडबडीत पडत नाही मला छत्रपती शिवाजी आता आल्याच बाबासाहेब महाराज मला काय म्हणते महाराज शिवराय तुम्ही 20 मिनिटं शेवटचे सांगा पण आणि महाराज सांगितले आणि माझं कीर्तन गुरुजी महाराज सांगितल्याशिवाय महाराज संदीप महाराज सुनील महाराज कीर्तन संपत नसते लक्ष देऊन ऐका आणि महाराज ते मुळमुळीत आवाजात सांगायचा विषय नाही तसं म्हणलं कोणी येईन का ऐकन का कोणी मी जर म्हणलो राज कसं काय म्हणता राज म्हणलं ताना बरं आहेस का लई दिवस झाला आला नाही गडाकडे ताना म्हणला राज लई पाऊशी यंदा लई चिकचिक झाली म्हणले आता शेलार मामाजी जरा सर्दी पडसं झालं जरा आजारी पडले ती मग म्हणलं असं म्हणलं हो कसं होईल का दोन्ही हे राजगडावर महासाहेब शिजावय तर महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोठाना हो महासाहेब दिसतो ना राजा त्या कोठाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशाण दिसतं का हो महासाहेब दिसताना राजा द्यायच आमच्या डोळ्याला जखमा करून जातात आज्ञा असावी महासाहेब राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोठाण्यावर राजा त्या कोठाण्यावर हे सह्याद्रीच्या धरी धरी खऱ्यातून 18 पगड जाती 12 बोलीदारांना एकत्र करत या स्वराज्यावर भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले ये ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है विठाला मग काही पाहुणे भाग्यवान आणि दुर्दैवी बरं काही पाहुण्यांना हे जगाचा मालक घ्यायलाच येत नाही आता जे 90ची गाठ त्यांना येईन वय यम घ्यायला आपण सगळे यमाचे पाहुणे आहेत कोरोनाच्या काळात गुरुजी चांगली माणसं गेली पिणारी गेली नाहीत बघा तुम्ही चांगली माणसं गेली 90ची गाठ होती त्यांना घ्यायला यम आलाच नाही यम देवाच्या दरबारातला आहे महाराज तो काय इकडला होता
लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचंय आता प्रमाण सांगितलं हा यमाचा पाहुणा प्राणी होय पण काही प्राणी वेगळेच होते त्यांना घेऊनच गेला नाही देव नको नको म्हणले ते ती ब्यात तिकडं नको हिथच बरी आहे थोड्या दिवस लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचे म्हणून खरे थोड्या फवारण्या करायला लागते तो रोग पडत नाही बाकी काय नाही ले फ्लोने गेलं तर फिर लोग बुलाते नहीं हमको डायरे मोकले रही निको लगे भाई जरा थोड़ा अभी हिंदी का गड़बड़ हो गया बोला क्या तुम बोलेंगे ये अलग हिंदी बोल रहा है ये ऐसी हमारे उधर तुम्हाला वाटत हे जरा रगील बोलतं का काय आमची ती सातारेकडली भाषाचे टोन जरा तसं आहे ती वाटती रगील पण भाषा तशी नाही साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हा माझा मराठाची बोल कौतके पै अमृता तेही पैंजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी ऐका जगाचा मालक पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य तुकोबारायांच्यात आहे देवानं सांगितलं या अभंगाची पूर्वपीठिका अशी आहे देवानं तुकोबांना बोलवलं हे तुका अरे माझं काम आहे तुझ्याकडं तुकोबाराय सांगता देवा तुझं एक बी काम मी करणार नाही बघ तू ज्या ज्या वेळेस मला बोलवतो त्या त्यावेळेस तुम्हाला अवघड काम सांगतो तू सोपं सांगितलंच नाहीस देव म्हणले तुका अरे तुझ्याकडे कार्य तेवढं मोठे त्यामुळेच तुला अवघड काम सांगतो तुझ्याकडे कॅपेबल आहेस तुझी कॅपॅसिटी तशी आहे तुका म्हणून तुला अवघड काम सांगतो रे तुकोबाराय सांगता देवा आधी वचन दे की तू अवघड सांगणार नाही मग मी तू म्हणशील तसं करतो देव म्हणले तुकोबारायांना वचन नाही देत ऐका महिला मंडळ या अभंगाची पूर्वपीठिका आहे देव सांगतात ऐका ना ऐक ना तुका तुका म्हणतो देवा मी काहीच ऐकणार नाही ऐक रे आणि मग तुकोबाराय सांगतात बोला देवा देव सांगतात तुका तुला मृत्यू लोकात जायचे कुठं जायचे मृत्यू लोकात म्हणजे कुठं इथं येणं सोपं आहे का तुकोबाराय सांगतात देवा म्हणून तर तुझी माझी भांडणं होते मी नाही जाणार मृत्यू लोकात अरे काय झालं तुका देवा अरे ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना त्या मृत्यू लोकातली लोक लय वांगाळ आहेत वांगाळ कळलं इकडला शब्द आहे वांगाळ लय लांबचा नाही लय लांब गेल्यावर कळत नाही तो शब्द बाहेर वांगाळ म्हणजे महाराज तुकोबारांना सांगायचे देवा तुम्हाला कशाला पाठवतोस पुढते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या जगाला जडाचा जनाचा आणि जीवाचा उद्धार करायला तुम्हाला पाठवणार आहेस पण ऐक देवा इथं चांगलं काम करायला लागलं मृत्यू लोकात की आपलीच माणसं त्यांना मागं वळतात तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर चांगलं काम करणाऱ्याला पहिली मागं वळतात तुकोबाराय सांगतात की लोक वांगाळ आहेत वांगाळ म्हणजे काय हा देव म्हणला हर तुका मीच पाठवलेत तसली चांगल्यांना कोणीतरी काटे टोचाय नको येतावा चांगली राहिली नसती म्हणून काटे टोचायला कोणीतरी पाहिजे म्हणून ती लोक मीच पाठवल्यात तुका अरे पण तुझं काम आहे तुला करावं लागल महाराज सांगता देवा नाही जाणार मी नाही जाणार हे तुका अरे काय झालं रे बाबा नाही देवा तुझं नामस्मरण परमार्थ आणि भक्ती ही किती मोठी आहे हे जर लोकांना सांगितलं तर त्यांना पटणार नाही ते उलट मला मारतील देवा देव सांगतात तुका तसं नवं अरे तुझ्यात कॅपॅसिटी आहे ती बघा तुम्ही आजही माय लेकराला घेऊन चालली असली 15 वर्षाचं लेकरू सोबत आहे आणि दुसरं 10 वर्षाचं लेकरू आहे ना सगळ्या तरुणांनी लक्ष देऊ नये काही वाक्य महत्वाचं आहे 15 वर्षाचा आहे लेकरू आहे आणि 10 वर्षाचं लेकरू आहे मोठी पिशवी आई मोठ्या लेकराच्या हातात येते आणि छोटी पिशवी छोट्या लेकराच्या हातात येते कळलं नाही तुम्हाला का कारण की मोठ्या लेकराच्या ती वजन झेपण्याची तेवढी कॅपॅसिटी येते त्यामुळे अडचणी जर कुणाला आल्यात तर कुणाला येड्या बाबडीला अडचणी येते तेव्हा अरे जो चांगलं काम करतो त्यालाच अडचणी परमार्थिकाला तर लय महाराज खरे खोटे हमको भी ले प्रॉब्लम से हमकड़ी भाई 3री पीढ़ी है मेरी मेरे दादा भजन में मेरे अब्बा कीर्तनकार मी तुमच्या समोर इथं उभा आहे मेरे बड़ी लड़की का नाम ज्ञानेश्वरी है आणि छोट्या मुलीचं नाव मुक्ताबाई आहे आता सगळे पाहुणे तुमच्याकडे नाही भेटत हो लय अवघड गणित आहे 95% चांगलेच आहेत पण 4-5 जरी कुठं ना कुठं गणित चुकतेच अभी मैं भी 5 टाइम नमाज है मुझे आते ना कौन सा सूरन कौन सा कलमा बोलो अब सब एकच आहे कुरान शरीफ में वही लिखा है इकडे भगवद्गीतेतलेच आहे ज्ञानेश्वरी काय झाले जे बावळाट वाचत नाही ना ती जातीत अडकतात माझं बोलणं कदाचित काय ना कडक वाटेल पण हे खरंय लक्ष देऊ नाही का एवढं सोपं नाही महाराज मी काय माझं चरित्र नाही सांगायला आलो मला असं वाटतं ह्याच्यात त्या 2-4 जणांनी जरी माळा घातल्यात ह्यो म्हणते एखाद्याला वाटन ह्यो तो पॅनलचा नाही तरी ह्यांनी माळा घातल्यात ज्याला कळलंय तिला हुशारी विठाला विठाला
त्याबद्दल सांगायला आलो बरं का साहेब, मी आपलं सहज बोलतोय. तो हो गया ऐसा लोगों ने बहुत नाम रखी. मी तुम्हाला विठोबाची ताकद सांगतो. विठोबाने तुकाला सांगितलं जावं लागल. गुरुजी संदीप महाराज लोक नावं ठेवतात हो, अहो देवाला ठेवतात म्हणजे माणसाला नाही ठेवत होय. संदीप महाराज चांगला गायला गेला लगेच 4 जण त्याला खुणावतात. बघ बघ अरे काय तुझ्या काय पोटात दुखतंय होय ते गाते सप्तरबजी ऐसा. तुम्हाला वाटलं का राजकारणातले राजकारण सोडून मला इकडले राजकारणात कमी राजकारण इकडले इकडे दुसरा चांगला कीर्तन करायला लागला तिसऱ्याला देखवत नाही. हे आमचं गुरुजी हा आमच्या महाराजजी पकवाज वाजवायला चांगलं लागलं की दुसरं म्हणणार काय वाजवतोय तेवढंच बोल. त्याला म्हणायचं मी वाजवतो तो बोल तेवढ्याच परफेक्शनने वाजव. अरे ते एक बोल हलवण्यासाठी कितीतरी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आहे. परफेक्ट प्रॅक्टिस केली त्या बोलावर. एक एक राग हलवण्यासाठी एवढा स्वर एवढा कोमल लागत नाही ना, रात्रभर झोप येत नाही. मग का नसून लागत तो स्वर माझा. एक राग हलवण्यासाठी 8-8, 10-10 दिवस घालवलेत आणि मग खाली बसून म्हणणं लय सोपं स्वरातच नाही आलं. मग तू येऊन म्हण स्वरात नाही आलं. विठ्ठल तर गणित असे सांगतो पुढे जाता जाता. आता पहिलं थोडा अभंग पहिल्या चरणावर तर येऊ द्या जवळ जवळ. ऐका सजनाव, जगद्गुरु तुकोबाराय सांगता देवा नाही जाणार बाबा. देव सांगतात तुका तुला जावं लागल. अरे हाय नव मी देवा जाईल पण 2 गोष्टी तुला द्याव्या लागतील. एक मृत्यू लोकात गेल्यावर मला मरण देऊ नको. एक ऐका ऐका तुकोबारा देवाला मागता देवा देणार नव. देव सांगतो हे तुका वृक्षाची पाणी हरे ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे. तुका गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुयत्त प्रभवम प्रलयम स्थानम निधानम बीजमयम पर्वती वैसाकन संडावी समुद्र रेखान ओलंडावी पृथ्वीया भूते वहावी आज्ञा माझी आज्ञा आहे. माग तुका काय हवंय. तुकोबाराय सांगता देवा एक मृत्यू लोकात गेल्यावर मला मरण देऊ नको. एक आणि दुसरी गोष्ट महत्वाची, जर मृत्यू लोकातल्या लोकांकडून मला त्रास झालाच तर मुराळी म्हणून देवा तुम्हाला घ्यायला आला पाहिजेच. मुराळी कळला इकडं. वा 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 मुराळी नाही कळला. महिला मंडळ तुम्हाला नाही कळणार असं होईल होय मुराळी. अहो तुमच्या हृदयातला विषय आहे मुराळी. मोठ्या लेकीचं लग्न ठरावं चांगलं मोठ्या घरात आणि बापाची उल घालजीवाची. मुराळी सांगतो तुकोबाराय जगाच्या मालकाला सांगतायत देवा तू मुराळी म्हणून आला पाहिजेस. लग्न ठरावं या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहेत. त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे. लक्ष देऊन ऐका. लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे. लग्न ठरावं लेकीचं चांगल्या घरातली एक द्यावी. पोरगी म्हणती बाबा अरे लय बाबा कर्ज बाजारी झालाय. बाप म्हणतो काळजी करू नको बाई तुला बाजारातली जी साडी आवडेल ती घेऊन देईल. जे कार्यालय म्हणशील त्या कार्यालयात जे गोडधोड म्हणून ते सगळं जेवण. या जगाच्या पाठीवर वेगळं प्रेम बर का. बापाच्या पायाला किती चिरा पडल्यात हे पुरीला माहिती. बापाची पाठण काळी पडली पुरीला माहिती. त्याचा ब्लड प्रेशर डायबिटीस कमी जास्त झाला हे लेकीला बरोबर एकदम करेक्ट माहिती. कुठल्या कपाटात गोळीची डबी ठेवली पुरीला माहिती. लेक म्हणती बाबा. बाप म्हणतो बाई तू गेलो माझं कसं व्हायचं मला तर अडचण वाटते ग. पोरगी म्हणते काय नाही बाबा हाय नव मी मला एक फोन करा तुम्ही. लेकीचं लग्न व्हावं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं. बाप सांगायला उभा नाही लय महत्वाचा विषयावर बोलतो आहे का. मुराळी सांगतोय जो तुकोबारायांनी जगाच्या मालकाला बोलवण्याचा प्रयत्न आणि सामर्थ्य ठेवलं. आणि मग लग्न झाल्यानंतर जशी लेक सासराला गेली ना लेक भाकरी थापत बसती. भाकरी थापता थापता रोज दाराकडे बघायची. आजच येईल माझा बाप उद्याच येईल माझा बाप अरे कधी येईल माझा बाप. 8 दिवस झाला आई डोळे भरून आले लिकीचं. इथं बसल्या लिकीच्या आता डोळे भरून आले. लक्ष देऊ नाही का डोळे भरून. त्यांना माहितीये बापाचं प्रेम किती. कसं का असाना म्हातारं किती का कडक असाना पण लय जिव्हाळा आहे त्याच्या अंत करणार. या जगाच्या पाठीवर त्याचे एवढं प्रेम कोणीच नाही केलं. ऐका नाही डोळे भरून आले बापाचे. लिकीचे डोळे भरून आले. भाकरीकडे महाराज लक्ष लागा ना अशी दाराकडे बघती. 8 दिवस झालं. सासूबाई म्हणते हे सुनबाई अरे कशा पायी रडती ग बाबा काय झालं. सुनबाई म्हणते काय नाही सासूबाई चुलीच्या जळ्या लागतात ना म्हणून डोळ्यात पाणी. चुलीच्या जळ्या लागतात. सासूला बिघडीवर वाटलं खरंच चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी. 8 दिवस झालं. नाही आता 15 दिवस झालं. आई ऐका बरं का मुराळी सांगतोय मी तुम्हाला. 15 दिवस झालं.
बाप काय येईना लेकीचं लक्ष काय थांबाना. लेक म्हणती कसा असेल माझा बाप, 8 तास काम करत होता आता 12 तास काम करत असेल, हृदयाचा ठोका चुकला असेल, डायबिटीस वाढला असेल का काय कुणास ठाऊक, लय कष्ट केलं माझ्यासाठी, मोठं लग्न केलं, गुलाबजामचं जेवण ठेवलं, जाता जाता माझ्या बापानं मला मिठी मारली, परत वळून बघावं तर गाडी पटकन निघून गेली. कसा असेल माझा बाप. 15 दिवस झालं बाप येईना, भाकरीकड पुरीचं लक्ष लागाना. परत सासूबाई फिरून आली. सासूबाई म्हणती हे सुनबाई अरे कशा पायी रडती, काय झालं सांग ना. सुनबाई म्हणती नाही हो सासूबाई, चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी. आता बसल्या लिकीला मी विचारन, चुलीच्या जळ्या लागतात म्हणून लिकीच्या डोळ्यात पाणी आहे का बापाची आठवण येते म्हणून. बापाची आठवण येते म्हणून. आई 20 दिवस झालं आणि 21व्या दिवशी दारात उभा राहिला. आज पुरीचं लक्ष फक्त भाकरी थापण्याकच होतं. आज लक्ष दाराकडे गेलं नाही. रोज हृदयाचा ठाव चुकावा, ठोका चुकावा. बसलेल्या असंख्य बापाला विचारा लेकीचं बापाचं प्रेम काय आहे. उभा राहणारा एक बाप तुमच्या समोर सांगतो हे जगाच्या पाठीवर ठळक प्रेम आहे. आज लक्षच गेलं नाही दाराकडे पुरीचं. बाप येऊन उभा राहिला आणि बापाने आवाज दिला, बाई अरे येऊ का घरात. नुसतं एवढेच म्हणला बाप, धाडकन जाधव बाबा अशी ताडकन उठली पोरगी, भाकरी पीठ तवा तिथंच. जाऊन कडकडून बापाला मिठी मारली आणि ढसा ढसा पोर रडायला लागली. पोरग रडायची थांबाना. बाप म्हणतो बाई सांगणार काय झालं. अरे लोक चांगली नाहीत का, लोक वाईट आहेत का. नाही हो बाबा, लई सोन्यासारखी माणसं दिल्यात बघून. अरे मग रडती कशा बाई. काही नाही झालं, 20 दिवस झालं तुमच्या आठवणीत या. कसा असेल माझा बाप. लई बांधावनी त्या बांधाव जाताना लई चिरा पडल्या असत्या, तुमच्या पायाचा चिरा आणि कुठं मलम लावायचा तुमच्या बाईला माहिती हो. पोरगी ढसा रडायला लागली. बाप मिठी सोडा ना. बापाने मिठी सोडली. ऐका आई, बापाने मिठी सोडली, पोरीच्या चेहऱ्याकडे बघितलं, तोंडावरून हात फिरवला आणि परत बापाने मिठी मारली. मला महत्वाचं सांगायचंय तुम्हाला, सांगू द्या मला. ऐका, लिकीनी बापाला मिठी मारली. लिकीनी बापाला मिठी मारली. लेक बापासाठी रडली. याच्यात नवल नाही बर का. कारण या लेकीच्या अंतकरणात मातृत्व आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, संवेदनशीलता आहे. लेक बापासाठी रडणारच आहे. पण जशी मिठी सुटली आणि बापाने परत लेकीकडे बघितलं ना, निर्घट्ट काळजाचा नाही तो, लोण्यागत मऊ काळीज आहे त्याचं. परत जाऊन बापाने लेकीला कडकडून मिठी मारली. आता बाप ढसा रडायला लागला. पोरगी म्हणती बाबा अरे तुम्ही कशा पायी रडता. बाई अरे तू आली ना तेवढीच तुझ्या बापाला तुझी आठवण आली ग. गोळीची डबी द्यायला कुणी नाही तू गेल्यानंतर. सगळी जिकडं तिकडं जात्यात. तुझ्या अनुषंगानं जर थंड पाण्याचा तांब्या घेऊन येते ना, आता नाही रे येत तेवढ्या प्रेमानं बाई कोण. बाप रडायला लागला. माझा दृष्टांत संपलेला आहे, सहज बोललोय मी हे. पोरगी बापासाठी रडावं हे नवल नाही, पण बाप पुरीच्या गळ्यात पडून रडावा हे नवल आहे. मला सांगायचंय, जगद्गुरु तुकोबरायांनी जगाच्या मालकाला पाहुणा म्हणून बोलवावं हे नवल नाही, पण जगाच्या मालकानं तुकोबरायांसाठी मुरारी बनून यावं हा मुरारी धरला आहे. विठ्ठल मग आले जगद्गुरु तुकोबराय. या ठिकाणी समाजासाठी प्रेम केलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, हे बोली लेचे रुची, सात पावे वरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोली लेचे रुची, सात भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, वाजवा टाळीत. मग काय आहे बाबा, कसलं गणित आहे. एक तान्हाची मालुसरी आणि दुसरा सूर्याची मालुसरी.
नात करायचा का दोघांचा? लई प्रेम बाबा भावाच. दादा म्हणतो हे सूर्या, अरे का शपाई डोळ्यावरून आले रे? सूर्या म्हणतो दादा, अरे डोक्यापासून ना खपर्यंत वार झाला रे बाबा तुला. भाऊ भावासाठी नाही रडावं, तो कोण कोणासाठी रडावं? खरं सांगू का तुम्हाला, जगाच्या पाठीवर मोठी प्रेम आहेत बरं का, काही ठळक प्रेम आहे महाराज. काय आई भाग्यवान असेल तुमची, काय भाग्यवान मायबाप, काय भाग्यवान. अहो मायबापाला माहितीच नाही पुढे लेकरं काय होतील, पण दोन्ही लेकरं संप्रदायाची सेवा करतात. काय आई भाग्यवान. आई म्हणन खरंच माझी कुस पवित्र झाली गाड्या, खरंच. आणि आनंद वाटतो, अभिमान वाटतो अशी माणसं. आणि खरं सांगू का, कीर्तनकारांनी कौतुक करावं सगळ्यांचं. ही जात नाही तर लेर गेले, एवढं सोपं आहे तवा. हे कुणाला चांगलं नाही म्हणत, ते त्याच्याच नादात असते. वो किसकोच नाही अच्छा बोलेगा, वो कीर्तन करेगा, पाकिट गिनेगा, निकल के जाएगा. म्हणजे सगळ्या कीर्तनकारांचं नाही सांगत, काही त्रोटक सांगतोय. नाही तर तुम्ही परत म्हणता ही आई सभी बोल रही क्या? अब हमने सब देखे. उस दिन एक का फोन आया, बोले महाराज तारीख में, बोला नाही शिल्लक. ते फोन चालू राहिला, ते म्हणला अरे तू मला बी तसलीच लागतात का काय नो, कशाला त्याला कशाला बोला, तीच काय व्यासपीठा उभा करायचा आहे तुम्हाला? अरे म्हणलं व्यासपीठा उभा करायला म्हणलं अडचण काय? एक जण म्हणला हे यांच्यामुळे व्यासपीठ बाटते काय आबाळातून पुढलं व्यासपीठ बाटायला. आमचा जन्म भाई आईच्या पोटातून आलो आपण. अरे माझं रक्त लाल आहे, तुमचं रक्त लाल आहे. या जगाच्या पाठीवर एकच जात आहे आणि ती माणुसकीची, लक्षात घ्या. याच्या पलीकडे या जगाच्या पाठीवर जात नाही. माझं बोलणं कदाचित काही न पटणार नाही, पण हे खरे. असं बोलायला लागल्यावर काही लोक म्हणतात याला लय समतेचं भूत लागले. आणि तेच महत्वाचं आहे. सामाजिक ऐक्य आम्ही इथं नाही जपायचं तर कुठं जपायचं? परवा दिवशी एका बाबांनी मला फोन केला, आमच्यातलाची, उसका नाम नाही बोलता नाही तो कीर्तन पे फोन करेगे तुम उसको. ते म्हणलं महाराज या असं मीटिंग मध्ये झालंय, एका मीटिंग मध्ये असं ठरलंय म्हणले, कीर्तनकारांनी म्हणले आता मुस्लिम कीर्तनकार आहे ते धर्म का बदलून कीर्तन करत नाहीत. अरे म्हणलं धर्म बदलायचा काय विषय? म्हणले मग ते समाज स्वीकारेल तुम्हाला. अरे म्हणलं ज्याला ज्ञानोबा तुकोबांनी स्वीकारले, समाजाचं काय घेऊन बसलं तुम्ही? समाजाला त्यांनी समाजाने स्वीकारलंच आहे ना आम्हाला. असा काय विषय, काय वेगळं काय का गणित? माझं सांगायचं तात्पर्य असे बघा, मला येतं कुणाचं मन नाही दुखवायचं. इथं बस तरी 18 पगड जातीन 12 बोलीतेदार माणसे प्रत्येकाने उभा केलेला आहे हा महाराष्ट्र. पुण्या एकाचा हात नाही या महाराष्ट्रात. हा हे जरूर हे मी मुस्लिम समाजाचा आहे ना, माझ्या पुढे हिंदू लागले दाखल्यावर आणि मग मुस्लिम हे लक्षात घ्या. आम्ही हिंदुस्थानातले आहोत, आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा, 100% आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा. महाराष्ट्रात काही कुणी बी जन्माला येतं का? तेव्हा महाराष्ट्रात जन्माला यायला लय पुण्याही लागती. भारतात जन्माला यायला लय पुण्य लागतं, तेव्हा माणूस भारतात आणि महाराष्ट्रात जन्माला येतो. आज 15 ऑगस्ट 26 जानेवारी असल्यावर भाई आपण सगळे भारत माता की जय म्हणतोच. आणि भारत में रहना पडेगा ना, तो भारत माता की जय बोलना ही पडेगा, याद रखो. म्हणावंच लागेल, तिरंग्याला सॅल्यूट करावंच लागेल, मानावं लागेल आम्हाला महापुरुषांना. जर महाराष्ट्रात राहावं लागेल तर एकाने महाराष्ट्र. आणि संत सावता महाराज जन्माला आले, महाराजांनी कांदा मुळानं भाजी अवघी विठ्ठाबाई माझी, ही माणसं कुठं जन्माला आली? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कुठल्या जातीत जन्माला आल्या हा विचार करू नका. आणि आजही मला कुणी विचारलं ना महाराज तुम्ही कुठल्या जातीचे, मी म्हणतो जातीचं सोड, मी महाराष्ट्रातल्या मातीचा, ही गोष्ट लय महत्वाची आहे. विठाला विठाला ऐका ऐका. हा कुठं आलो आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऐका, जगद्गुरु तुकोबारायले समाजासाठी कार्य केलं दादा, पण समाजाला तुकोबाराय कळले नाहीत, नाही जगून दिलं तुकोबांना. त्या काळात समाजाला संत कळले नाहीत महाराज, आणि आता संत राहिले नाहीत. आता राहिलेत का संत? दाखवा बरं तुम्ही एखादा मला. संतांची व्याख्या सांगू का सोप्या भाषेत? ज्यांनी सदरे घातले पण ज्याच्या सदऱ्याला खिशे नाहीत तो संत आहे. लक्ष दे नाही का? आम्ही जर जॅकेट घातलं ना लय फॅन्सी कीर्तनकार, लगेच पाकिट वाढत आहे. म्हणून संत ते होते ज्यांनी अपेक्षा नाही केली महाराज. अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी मजले तयाची संगती, अबदले तयाची संगती, वास्तवच मगवी कमलापती, मगवी कमलापती, तुझ बाई कंटाळा म्हणून राहीनत येठाये, म्हणून राहीनत येठाये, तुझ
तुझी प्रीती जय हो. तयाची संगती मगरी कमळपती जवानाने कंटाळा दया तुझी प्रीती मग ते तयाची संगती मगरी कमळपती जवानाने कंटाळा वाजवा टाळी मग काय. अहो, जेवढा आदर कीर्तनकाराचा त्याहीपेक्षा आदर कलाकारांचा. कलाकार म्हणजे कीर्तनकाराचा आत्मा आहे. विदाऊट कलाकार कीर्तनाला रंग देवताच नाही.